समजा हे कोणतं पण एखादं ऑब्जेक्ट असेल, हे पडलं तर हे काय करतं, व्हायब्रेट होतं, याचं कंपन होतं आणि हे कंपन झाल्यावरती याच्यातून लहरी निर्माण होतात. ठीक आहे, ठीक आहे, आपल्याला कळलं ही जी लहरी, ह्या ज्या लहरी आहेत ह्याच आपल्या ध्वनी आहेत. ठीक आहे, आता पुढची गोष्ट आपल्याला काय बघायची आहे, समजा या लहरी स्थायू, द्रव्य आणि वायू यांच्यामध्ये वाहत असतील तर यामध्ये काय वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतात. मी तुम्हाला 2-3 लेक्चर पूर्वी शिकवलं होतं की जे स्थायू असतात त्यांच्यामधले जे कण असतात ते अतिशय जवळ असे असतात, एकदम ऑर्डरली प्लेस्ड असतात आणि काही पण याच्यामध्ये गॅप राहिलेला नसतो या कणांमध्ये. त्यानंतर जे द्रव्य असतात म्हणजे लिक्विड, तिथली कणं जवळ असतात पण स्थायूपेक्षा थोडी कमी जवळ असतात. आणि फायनली वायू म्हणजेच गॅस, इथली जी कण असतात, ह्या वस्तूमधली जी कण असतात ती अतिशय विखुरलेली, खूप दूर अशी असतात. मग आता जेव्हा ह्या साऊंड लहरी आहेत, ध्वनी लहरी जर ह्या स्थायू पदार्थामध्ये जात असतील तर काय होणार, इथे हे कण खूप जवळ असल्यामुळे पहिल्या कणांना तो कंपन देणार, तिथून दुसऱ्या कणाला कंपन देणार, असं करत करत इथे जो ध्वनी आहे तो आपल्याला खूप जोरात ऐकू येणार आहे. का? कारण की इथे कंपन करण्यासाठी कणं खूप सारी आहेत आणि खूप जवळ जवळ आहे. हा व्हायब्रेट झाला की हा दुसऱ्याला व्हायब्रेट करेल, हा तिसऱ्याला व्हायब्रेट करेल आणि ज्या ध्वनी लहरी आहेत त्या जोर जोरात प्रवास करू शकतील आणि त्यामुळे आपल्याला ध्वनी जो आहे तो जोरात ऐकू येणार आहे. स्थायूमध्ये अतिशय जोरात ध्वनी आपल्याला ऐकू येणार. मग समजा ह्याच ध्वनी लहरी आता लिक्विडमध्ये जात आहेत तर तुमचं तुम्ही विचार करा काय करणार आहेत ते. इथे कण थोडे दूर दूर आहेत पण आहेत, गॅसपेक्षा थोडे जवळच आहेत. मग इथे थोड्या कमी प्रमाणामध्ये ते कंपन होणार आहे ह्या कणांचं आणि दुसरा कण पर्यंत ते कंपन पोहोचायला थोडा वेळ लागणार आहे, म्हणजे स्थायूपेक्षा थोडंसं कमी इथे व्हायब्रेशन होणार आहे. आणि गॅसमध्ये ह्या कणापासून पुढच्या कणापर्यंत कंपन जाईपर्यंत ते कंपन जे आहे ते थोडं कमी झालेलं असणार आहे आणि म्हणून गॅसमध्ये आपल्याला ध्वनी म्हणजे वायूमध्ये आपल्याला ध्वनी अजून थोडा कमी, सगळ्यात कमी ऐकू येणार आहे. तर ही जी सिक्वेन्स आहे स्थायू, द्रव्य आणि गॅस, ही तुम्ही पाठ करून घ्या.